आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर सर्वेक्षण विश्वासाचं, कारण फर्स्ट पोस्टने एक देशभरात सर्वेक्षण केलं आणि या ट्रस्ट सर्वेमध्ये देशवासियांचा विश्वास विविध प्रश्नांच्या अनुषंगाने आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला। देशवासियांच्या मनात काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि याच चर्चेत आता आपण पुढच्या अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांच्याकडे वळणार आहोत। आणि पुढचा प्रश्न आम्ही लोकांना विचारला, कोणत्या संस्थेवर लोकांचा जास्त विश्वास आहे? प्रश्न पुन्हा एकदा ऐका, कोणत्या संस्थेवर लोकांचा जास्त विश्वास आहे? सैन्य दलावर 73.2% लोकांनी असं म्हटलं की सैन्य दलावर सर्वात जास्त विश्वास आहे। पंतप्रधानांवर म्हणजे पंतप्रधान या व्यवस्थेवर 68.8%, सुप्रीम कोर्ट 68.4% आणि संसद 60.9%। आपण पाहतोय सैन्य दल, पंतप्रधान, ही व्यवस्था, सुप्रीम कोर्ट आणि संसद यावर लोकांनी कशा पद्धतीने विश्वास व्यक्त केला आहे ते। आणखीन एक प्रश्न आम्ही लोकांना विचारला, तो म्हणजे पंतप्रधान मोदींच्या कामगिरीचं मूल्यमापन तुम्ही कसं कराल? आणि त्यात उत्तम कामगिरी असं म्हटलं 21.7% लोकांनी, 45% लोकांनी असं म्हटलं चांगली कामगिरी, साधारण कामगिरी असं म्हटलं 19.3% लोकांनी, वाईट असं म्हटलंय सुमारे 10% लोकांनी, तर सांगू शकत नाही असं म्हणणारे साधारण 4% लोक आहेत। आणि यात जर का आपण मार्च आणि जानेवारी या दोन्हीतला फरक बघितला तर पुन्हा आपल्याला यात फरक दिसतो। म्हणजे साधारण कामगिरी म्हणणारे जानेवारीत जास्त होते, जे कमी झाले, म्हणजे 67.55.9 वरून 67.1 अशी एकूण सगळ्याची जर का बेरीज केली आणि या सगळ्याचं जर का पर्सेंटेज काढण्याचं प्रमाण केलं तर ते प्रमाण हे वाढलेलं दिसतंय। आणि अर्थात मगाशी ज्याचा उल्लेख केला, सर्जिकल स्ट्राईकच्या नंतरचं हे सर्वेक्षण आहे। वेगवेगळ्या निर्णयांचं मूल्यमापन, पाकिस्तानच्या संदर्भातले निर्णय आणि कारवाई 75% लोकांनी या निर्णयाला पसंती दर्शवली आहे। अयशस्वी आहेत हे निर्णय असं म्हटलं 15% लोकांनी, सांगू शकत नाही असं म्हटलं 10% लोकांनी। स्वच्छ भारत अभियान 79% लोकांना असं वाटतं की हे यशस्वी झालं, 14% लोकांना वाटतं की अजूनही स्वच्छतेची गरज आहे, तर 6% लोकांनी म्हटलं की सांगू शकत नाही। काळ्या पैशांच्या विरोधातली लढाई 69% लोकांना असं वाटतं की ही लढाई सुरू आहे आणि बऱ्यापैकी सुरू आहे। 23% लोकांना वाटते की ही लढाई अपयशी आहे, प्रत्यक्षात काळा पैसा आलाच नाही, तर 8% लोक म्हणतात की सांगू शकत नाही। जनधन योजना, जगातली सर्वात जास्त खाती या योजनेच्या अंतर्गत उघडली गेली। एका मोहिमेच्या, एका योजनेच्या अंतर्गत असा दावा सातत्यानं केला गेला। 77% लोकांना ही योजना यशस्वी वाटते, 16% अयशस्वी, तर 7% लोक याबद्दल नेमकेपणानं मत नोंदवू शकलेले नाही। उज्ज्वला योजना 80% लोकांना ही यशस्वी वाटते, 14% लोकांना ती अयशस्वी वाटते, तर 6% लोक नेमकेपणानं मत नोंदवू शकले नाहीत। उज्ज्वला योजना अर्थात गॅस घरोघर पोहोचवण्याची केंद्राची योजना। नोटबंदी, अनेकांना आश्चर्य वाटेल, प्रामुख्यानं विरोधकांना, मात्र देशभरातल्या या सर्व सर्वेक्षणात 300 पेक्षा जास्त लोकसभा मतदारसंघात आपण सर्वेक्षण केलं, 70% लोकांना असं वाटतं की योजना यशस्वी आहे। 23% लोकांना, म्हणजे आतापर्यंतच्या सर्व योजनांमधल्या सर्वात जास्त प्रमाण हे अयशस्वी नोटबंदी आहे असं म्हणणाऱ्यांचं आहे, 23%, तर 60% लोक याबद्दल काही नेमकेपणानं सांगू शकले नाही। जीएसटी 69% लोकांना असं वाटतंय की याची चांगल्यापैकी अंमलबजावणी झाली, 22% लोकांना अयशस्वी वाटतंय केंद्र सरकार जीएसटीच्या अंमलबजावणीबद्दल, 10% लोक नेमकेपणानं मत सांगू शकलेले नाही आहेत। आपण थेट चर्चेकडे वळूयात आणि आपण विरोधकांपासून सुरुवात करूयात। हेमलताजी, काय वाटतंय तुम्हाला? नाही, मला तर हे सगळं मॅन्युप्युलेशन वाटतंय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नोटबंदीचे जे सगळे रिझल्ट आलेले आहेत आणि जी आकडेवारी आलेली आहे त्यामध्ये नोटबंदीमधून काहीच साध्य झालं नाही हे स्पष्ट झालंय। काळा पैशाचा जो विषय आहे तो काळा पैसा परत आला नाही ही वस्तुस्थिती आहे।
उज्ज्वला योजनेबाबत संमीन पात्राचंच आपण एक ट्विट बघितलं की ज्याच्यामध्ये चुलीवर स्वयंपाक केलाय आणि ते खातायत. तर ते उज्ज्वला योजनेचा कसा बोजवारा उडलाय ते आपण सगळ्यांनी बघितलंय. स्वच्छ भारतमध्ये गंगा सफाई अभियान आणि त्यावरती किती पैसे खर्च झाले आणि खरंच गंगा साफ झाली का आणि नद्यांची किती स्वच्छता झाली. जनधन योजनेमधला आपण फेल्युअर बघितलंय. त्यामुळं ह्या ज्या सगळ्या मोदी सरकारने योजना आणल्या त्या सगळ्या फेल गेलेल्या आहेत आणि त्याच्याशी सगळी जनता सहमत आहे. त्यामुळे आता 80% लोकांना आणि 70% लोकांना नोटबंदी जर यशस्वी वाटतेय तर मला हे सगळं खूप गमतीशीर वाटतंय आणि म्हणून मला दुर्दैवाने म्हणावं असं वाटतं की हे सगळं मॅनिप्युलेशन मला वाटतंय. बरं, तुम्ही फार गंभीर अशा प्रकारचा आरोप करताय. मी फार आत्ता याच्यात तुम्हाला उत्तर देण्यात पडत नाही, कारण याच्यातली जी वस्तुस्थिती आहे तीच आम्ही समोर मांडण्याचा प्रयत्न केला. याच्यात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे हेमलताजी, की जेव्हा नोटबंदी झाली होती त्यानंतर आता एक बऱ्यापैकी कालावधी आपण पुढे गेलेलो आहोत आणि आता शहरी भागात तर सरसकट प्लास्टिक नोट आणि ट्रान्झॅक्शन ऑनलाईन हे प्रमाण वाढलेलं आहे. मला त्याच्यात तुम्ही थेट मॅनिप्युलेशन म्हणालात म्हणून मला 4 वाक्य आणखीन सांगावी लागली. मी आणखीन त्याच्यात आकडेवारी सविस्तरपणे नंतर जाईन. आपल्याकडे सर्व आकडेवारी आणि सर्व भरून घेतलेले फॉर्म हे प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध आहेत. हे काही केवळ आकडे आता सांगण्याकरता सांगितले जातात अशा प्रकारचा अजिबात दावा नाही. मी तुम्हाला दाखवू शकतो. नीलमताई. नाही, आणि आपण एक तर पहिलं असं आहे की भारताच्या सगळ्या भागांमध्ये हा सारखाच ट्रेंड आहे का प्रत्येक मुद्द्यावरती, हे आपण आता गेलो नाहीये तपशीलवार याच्यामध्ये. परंतु आता वेगवेगळ्या योजनांचा फायदा ज्या भागात थेट दिसलेला आहे तिथे लोक असं म्हणू शकतात. दुसरं मला असं वाटतं की तुमचा जो पहिला भाग होता या आता आपल्या ब्रेकच्या आधीचा, ब्रेक घेतल्यानंतर जे पहिलं म्हटलं की कुठली राष्ट्रीय स्तरावरची आपल्याला संस्था ही विश्वासार्ह वाटते आणि ते आकडे खूप बोलके आहेत मला असं वाटतं. आणि संसद किंवा सुप्रीम कोर्ट, त्याच्यानंतर पंतप्रधान आणि सैन्य दल, तर ते मला तर असं वाटतं की आपल्या जवळच असणारे ओळखीतल्या जरी 1000 लोकांना विचारलं तर जास्तीत जास्त लोकांचा विश्वास हा सैन्य दल, पंतप्रधान यांच्यावरती असतो. आणि संसदेत दुर्दैवाने काही वेळेला गोंधळ होतो किंवा निर्णय होत नाहीत चर्चा होऊन सुद्धा, म्हटल्यावरती थोडं 60%, 7-8% घसरलेली दिसते. पण तरीही सर्व या यंत्रणांवरती जवळजवळ 55% वरती लोकांचा विश्वास आहे. ही एक चांगली पण बाजू आहे. पण मला स्वतःला वाटतं की हा विश्वास खरं तर 80-90% असायला पाहिजे. विशेषतः म्हणजे व्यक्तीपेक्षा सुद्धा त्या पदावर असणारं किंवा सुप्रीम कोर्ट सारख्या संस्था आहेत, हा एक मला भाग वाटतो आहे. दुसरं, नोटबंदीच्या बद्दल मला एक वाटतं की जवळजवळ आता याला 1.5 वर्ष होऊन गेलेलं आहे, त्याच्यापेक्षाही जास्त काळ लोटलाय. थोडंसं एक जे म्हणतात ना पब्लिक मेमरी शॉर्ट म्हणूया किंवा कुठे असं काळ गेल्यामुळे आणि थोडंसं लोकांच्या अंगवळणी पण पडायला लागल्यात काही गोष्टी ज्या आहेत त्याच्यामुळे असू शकेल. किंवा असं असेल की हे सुशिक्षित लोक असतील सगळे की ज्यांनी ऑलरेडी जे ऑनलाईन सगळा व्यवहार करत, त्यामुळे आपलं जे प्रोफाईल किंवा आपले जे ज्या प्रकारचे आहेत याच्यावरती तो विषय जातो. पण तिथे सुद्धा आपल्याला एक ट्रेंड सरळ दिसतोय की यांची एक बाजूची भूमिका जी आहे ती त्या लोकांची ठाम आहे आणि त्याचंच प्रतिबिंब आपल्याला पडलेलं दिसतंय. अंकुश काकडे सर. नाही, हेमलताताई म्हणाल्यात तसं माझं काही मत नाही की हे काय मॅनिप्युलेशन केलं असेल वगैरे असं नाही. परंतु कोणत्या वर्गामधून हा सर्वे झाला, जर आपल्याला जीएसटीचा सर्वे करायचा असेल, नोटबंदीचा सर्वे करायचा असेल तर साधारणतः त्या क्षेत्रामध्ये म्हणजे व्यापारी वर्गाशी संबंधित हा प्रश्न येतो. व्यापाऱ्यांमधून हा सर्वे केला का याची आज आत्ता माहिती नाही आहे. किंवा उज्ज्वला गॅस असेल किंवा इतर काही ज्या आपण दिले त्या क्षेत्रातल्या लोकांशी की ज्यांचा त्या क्षेत्राशी संबंध आहे अशांकडनं जर का ती माहिती घेतली असेल तर भाग वेगळा. पण तशी आपल्याकडे काही कॅटेगरी किंवा आपली वर्गीकरण आपण केलेलं नाही. त्यामुळे ह्या बाबतीमध्ये थोडंसं मनामध्ये संशय आहे. पण नीलमताईंनी थोडंसं स्पष्ट मत व्यक्त केलं, मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो की नोटाबंदी असेल, या नोटाबंदीमुळे कोणता वर्ग सुखी झाला, काळा पैसा किती देशामधून बाहेरच्या देशातून किती आपण आणला किंवा देशातील कोणत्या पद्धतीचा काळा पैसा आपण बाहेर काढला. रिझर्व्ह बँकेचे रिपोर्ट्सच आहेत की याच्यामध्ये ज्या काही नोटाबंदीच्या बाबतीमध्ये झाला याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा काळा पैसा बाहेर आलेला दिसत नाही. ठीक आहे. आणि नीलमताईंचं म्हणणं बरोबर आहे की आता थोडंसं
जर का सुशिक्षित वर्गामध्ये आपण हे सर्वेक्षण केलं असेल तर त्याच्यामुळे हे कदाचित आकडे आलेले असतील. ते ऑलरेडी त्या क्षेत्रामध्ये होते, त्यामुळे ते त्यांचं मत ते तसंच असणार. ठीक आहे, काही हरकत नाही, आपण बघूयात. पण त्याच्यामध्ये फार ह्याच्यामध्ये खोलामध्ये जर का आपण सांगितलं की नाही एवढ्या आम्ही ग्रामीण भागातल्या भगिनींना विचारलं, हो आमक्याला विचारलं त्या क्षेत्रातलं, तर मग त्याच्यावरती थोडा विश्वास. मी शहरी ग्रामीण प्रमाण सुरुवातीला सांगितलं 60% जास्त आपण ग्रामीण भागात हे सर्वेक्षण केलेलं आहे. मान्य आहे ना, आणि 38% ग्रामीण भागामधल्या सुद्धा कोणत्या वर्गाला. नाही नाही, माझ्या लक्षात आला तुमचा मुद्दा, लक्षात आला. आणि आपण मी पुन्हा एकदा जबाबदारीनं सांगतो की याच्यात उगाच आरोप करत बसायचे असेल कोणाला तर करू देत, पण आपल्याकडे कागद उपलब्ध आहेत. मी तुम्हाला म्हणत नाही काकडे सर, मी तुम्हाला म्हणत नाहीये, मी तुम्हाला म्हणत नाही. आपल्या चर्चेत पुढे जे ऐकतायत त्यांच्याकरताही मी हे सांगतोय, तुमच्याकरता नाही सांगत. अतुल कुलकर्णी सर आपल्यासोबत या चर्चेत सहभागी झालेत. सर स्वागत आहे आपलं. जी आतापर्यंतची चर्चा आली आणि तुम्ही आल्यानंतर मुद्दे ऐकले, काय सांगाल? मुळात आता आपण ते क्लिअर केलं. मला माहिती नव्हतं कुठल्या भागात किती सर्वे झाला आहे, कारण आपण आज 2 देशात राहतो. एक ग्रामीण भारत वेगळा आहे आणि शहरी भारत वेगळा आहे. जे नोकरदार वर्ग आहे की जो महिन्याच्या महिन्याला पगार घेतो आणि आनंदात राहतो, तो वर्ग वेगळा आहे. कष्टकरी शेतकरी हा वर्ग वेगळा आहे. त्यांचे प्रश्न वेगळे आहेत, त्यांच्यासमोर जे काही समस्या मांडून ठेवलेल्या आहेत त्या वेगळ्या आहेत. आजचाच विषय घेतला तर आज महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळ आहे. मराठवाड्यासारख्या भागात तर 8-8 दिवसाला लातूरला पाणी येतं अशी परिस्थिती, 8 दिवसाला एकदा. हे वेगळे प्रश्न आहेत. पण इथे जे काही आपण मुद्दे उपस्थित केलेले आहेत, आपण गंगा शुद्धीकरणाचा विषय काढला. मी स्वतः वाराणसीला गेलो होतो. फार तर 4 महिने झाले असतील मला जाऊन. मी वाराणसीत त्या गंगा नदीत एक बोट घेऊन आम्ही बोटीत फिरलो. नदीमध्ये फिरताना आमच्या बोटीच्या जवळून एक प्रेत वाहत गेलं तिथून. त्या माणसाला आम्ही विचारलं की अरे हे तर स्वच्छ केलेलं आहे सगळं, प्रेत कसं वाहत आलं आहे? नाही म्हणे, काही लोक ते वेगवेगळ्या प्रकार, साप चावलं तर त्याला जाळत नाहीत, त्याला पाण्यात सोडून देतात, किंवा घरात एकुलता एक असेल त्याच्या मागे कोणी नसेल तर त्याला सोडून अशी कारणं तिथल्या लोकांनी सांगितली. कारणं काही असोत, पण त्या गंगे नदीतून प्रेत वाहताना मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. हे ऐक्यू माहितीवर मी सांगत नाही. जसं आपण स्वच्छ भारतचा मुद्दा आता याच्यात घेतलेला आहे, स्वच्छ भारतच्या मुद्द्यामध्ये माझा साधा सरळ प्रश्न आहे, आपल्या सगळ्या प्रेक्षकांनाही आहे आणि इथे माधव भंडारी जे आहेत तेही सांगू शकतील की भाजपचे, मी शिवसेनाही म्हणत नाही, भाजपचे आमदार, नगरसेवक वगैरे सोडून देत, भाजपचे आमदार आणि मंत्री यांचे मतदारसंघ किती स्वच्छ आहेत हे त्यांनी छातीटोकपणे सांगावं, म्हणजे मग या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. नोटबंदीचा मुद्दा आपण काढला. नोटबंदीमध्ये रिझर्व्ह बँकेने सांगितलं होतं की मी एवढ्या नोटा छापलेल्या आहेत. प्रत्यक्षात किती नोटा बँकेत आल्या? जर प्रत्यक्षात आलेल्या नोटा ह्या बरोबरीच्या आहेत, शिवाय लोकांनी नोटा फेकून दिल्या, आपणच बातम्या दाखवल्या, आम्ही छापल्या, उकरड्यावर नोटा फेकून दिल्या, अनेकांनी नोटा जाळून टाकल्या, या नेपाळमधल्या नोटा अजून यायच्या आहेत, जिल्हा बँकांमध्ये जे पैसे ठेवले होते ते अजून सरकारने रिझर्व्ह बँकेने परत घेतलेले नाहीत. त्यांना सांगितलं आहे तुम्ही नफा तोट्याचं गणित जुळवून टाका आणि तुमच्याच जवळ राहू द्या. या सगळ्या जर नोटा आल्या तर जेवढ्या छापल्या नोटा त्याच्यापेक्षा जास्त नोटा रिझर्व्ह बँकेकडे येतील ही भीती आहे. म्हणून हे सगळे प्रश्न प्रलंबित पडलेले आहेत. तर असे सगळे अँगल त्याला आहेत. आता या सगळ्या मुद्द्यांचा किती उहापोह झाला हा सर्वे करताना हा माझ्या पुढे प्रश्न आहे. भंडारी सर, 2-3 गोष्टी मला याच्यामध्ये आपल्या लक्षात आणून द्यायच्या आहेत की आपण पहिल्या मुद्द्यापासून आतापर्यंत सगळी टक्केवारी जर बघितली तर त्याच्यामध्ये एक सातत्य आहे. साधारणपणे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस मित्रपक्ष यांच्या बाजूनी कौल दाखवणारे किंवा त्यांच्या बाजूनी मत व्यक्त करणारं प्रमाण जे आहे ते साधारणपणे 14 ते 20%, 12 ते 20% असं आहे. आणि ते सगळ्या विषयांमध्ये आपल्याला त्या पद्धतीने दिसत आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये काही फार मोठा बदल वेगवेगळे झालेत असं दिसत नाही. अतुल कुलकर्णी जे बोलले त्याच्याबद्दल मला आत्ता काही फार बोलावंसं वाटत नाही, कारण आपले चर्चेचे विषय वेगळे आहेत. गंगा शुद्धीकरणाचा जो मुद्दा आहे, गंगा स्वच्छ झाली की नाही याचा अनुभव प्रियंका गांधींनी तिथून प्रवास केला 3 दिवस गंगेतून, आजपर्यंत कोणी केला नव्हता. म्हणजे प्रियंका गांधींच्या संपूर्ण काँग्रेसच्या खानदानामध्ये गंगेतून बोटीने प्रवास कोणी केला नव्हता. तो त्यांना करता आला आणि तो या काळामध्ये सरकारने जे काम केलं त्यातून करता आला. आणि तो प्रवास करत असताना ही दृश्य आपण दूरदर्शन ह्या चॅनेल्सवरती बघितलेले की त्यांनी तिथे हात घालून ते पाणी प्यायल्या.
म्हणजे तिथे हात घालून ते पाणी प्रियंका गांधींना सुद्धा प्यावं असं वाटतं, इतकं स्वच्छ होतं. हे गंगा स्वच्छतेच्या अभियानाबद्दलचं वास्तव आत्ता आहे. हेमलताताईंना मी एक विनंती करेन, संबितपत्राचा उल्लेख त्याने केला. BBC-ने नुकतंच त्या विषयाचं संपूर्ण जाऊन त्या झोपडीमध्ये जाऊन शूटिंग करून त्यातलं वास्तव समोर आणलं आहे. आपण आणि BBC आहे त्यामुळे त्याच्याबद्दल काही तुमच्या मनात शंका असण्याचं कारण नाही. BBC-ने हे तिथे स्पष्ट केलं आहे की उज्ज्वलाचा गॅस त्या घरात आहे, 1 वर्षापूर्वी मिळाला आहे. पण ज्या महिलेने स्वयंपाक केला तिने सांगितलं की माझ्या वयानुसार मला गॅस वापरता येत नाही, मी चुलीवर स्वयंपाक करते म्हणून मी चुलीवर केला. आता हे BBC-चं म्हणणं आहे, माझं नाही आहे. त्यामुळे उज्ज्वला गॅसबद्दलचं, उज्ज्वलाबद्दलचं हे असेल, निष्कर्ष असतील. आणि आपण जे आकडेवारी बघतो आहोत ती लोकांच्या त्यातल्या त्या योजनांबद्दलच्या लोकांच्या भावना, लोकांचे अनुभव हे आहेत. तुमचं आणि माझं मत नाही आहे ते. माझं मत असेल मला 100% वाटेल, अंकुश काकडे ना हेमलताताईंना ते उलट 100% वाटेल. त्यामुळे ते नाही आहे, ही लोकांची मत आहेत. आणि लोकांना जर ह्या योजना यशस्वी होत आहेत असं वाटत असेल, स्वच्छ भारताबद्दल जर हे जमतंय असं वाटत असेल, तुम्ही गॅसची टाकी देता आणि त्याच्यानंतर पुढे काय? ताई तुम्ही संबित त्याच्यानंतर पत्रांचं पुढे काय? ते पैसे द्यायला लोकांकडे पुढे पैसे नाही आहेत ना. आपली फार अडचण होते आपल्याला. हे काय आहे माहितीये का, तुम्ही आता तुम्ही काँग्रेसच्या मूळ स्वभावावरती आलात. आता तुम्ही काँग्रेसच्या मूळ स्वभावावरती आलात. दुसऱ्याला बोलू द्यायचं नाही, दुसऱ्याचं ऐकून घ्यायचं नाही. कारण खरं ऐकणं तुम्हाला झेपत नाही. खरं ऐकणं तुमची कुवत नाही, खरं ऐकण्याची तुमची कुवत नाही, खरं ऐकणं तुम्हाला झेपत नाही. तुम्ही संबित पत्रांचा उल्लेख केला, त्या विषयाचं स्पष्टीकरण मी केलं. बाकीच्या विषयावरती जर आपल्याला आरडाओरडा करायचा असेल तर तो आपण नंतर करू शकता. परंतु आपण बोलत असताना मी तुम्हाला अडवलं नव्हतं. आता मी बोलत असताना आपण मध्ये बोलणं हे काँग्रेसच्या स्वभावानुसार तुम्ही करता. ब्रेक घेऊयात. मला माहिती आहे की आणखीन एक नाही 2 जणांना बोलायचं आहे आणि राऊत सरांना बोलायचं आहे, पण अगदी एक छोटासा ब्रेक घेऊयात.